Hello student, good evening. कसे आहात? बरे आहेत ना? Yesterday we have studied mathematics. Okay, we have written. We might have written in your mathematics notebook, but whatever it may be, today we are We are going to study area of the triangle. There are 6 types of area of the triangle. कसे आहेत? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, विषमभुज त्रिकोण आहे नाही का, आणि समद्विभुज त्रिकोण आहे. वेगवेगळ्या एकाची हाईट, समजा आता एका त्रिकोणाची हाईट इनसाइड आहे, एका त्रिकोणाची हाईट आउटसाइड आहे, असे 6 ट्रायंगल आहे. तर प्रत्येकाचं एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बेस इंटू हाईट, बरोबर की नाही. परंतु या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, each side is equivalent 5 centimeter, 5 cm, AB is 5, BC is 5 and as well as AC is also 5. 5-5 सेंटीमीटर आहे, म्हणजे हा समभुज त्रिकोण आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोण. या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला सूत्र आहे का नाही, फार किती 9वी पासून तर 12वी पर्यंत ते एकच आहे. 6 त्रिकोण येतात मॅथमॅटिक्स मध्ये, बरोबर की नाही. मग √3/4 मल्टिप्लाइड साइड ब्रॅकेट स्क्वेअर, साइडचा म्हणजे √3/4 गुणिले बाजूचा वर्ग, असं समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे. ते इनसाइड सर्कल मध्ये असतं, आउटसाइड सर्कल हे तुम्हाला काढावं लागतं. एरिया ऑफ द सर्कल, याच्यावरनं तुम्हाला एरिया ऑफ द सर्कल सुद्धा मिळवता येईल. कळलं की नाही. म्हणजे हे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फाइंड आउट द एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल. मग काय होईल, एरिया ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल ABC नाही का, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल ABC इज इक्वल टू √3/4 मल्टिप्लाय साइड स्क्वेअर. एस म्हणजे साइड, एस म्हणजे काय, साइड, लक्षात ठेवा. मग आता किती आहे, √3/4 मल्टिप्लाइड साइड किती दिले, 5, म्हणजे 5चा काय वर्ग, म्हणजेच काय √3/4 व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ द 5, 25, बरोबर, 25. म्हणजेच आता उत्तर काय आलं, 25/4 √3 सेंटीमीटर स्क्वेअर, हे झालं उत्तर. हा एरिया ऑफ ट्रायंगल ABC. काय आलं उत्तर, 25/4 √3 सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर की नाही. आता हे सोपं आहे, 2 मार्काला इथं परीक्षेला, 10वीला इथं, 9वीला तर आहेच. याच्यातला अंतरवर्तुळ आणि परिवर्तुळाचं सुद्धा त्रिज्या काढण्यासाठी हे उपयोगाला येतात. आता हे वेगवेगळ्या प्रकारचा विषमभुज, म्हणजे या ठिकाणी 7, 5 आणि 6 वेगवेगळ्या साईज आहे. तर मग ट्रायंगल काय नियम आहे, यू हॅव टू फाइंड आउट द एरिया ऑफ ट्रायंगल बाय हिरोज फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू S इंटू S मायनस A इंटू S मायनस B इंटू S मायनस C. हे ABC दिलेलं आहे, समजा काय दिलेलं आहे, ABC. आता इथं A दिलंय, इथं B दिलंय आणि इथं C दिलंय. तर S मायनस A, S मायनस B आणि S मायनस C. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी S कसा काढावा लागेल मित्रांनो, S इज इक्वल टू ऍडिशन ऑफ ऑल साइड्स, 7 सेंटीमीटर प्लस 6 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर अपॉन 2, बरोबर, 7, 6 आणि 5. तर S इज इक्वल टू अर्धपरिमिती म्हणतात त्याला मराठीत.
तर मग काय होईल, 6 7 13 आणि 5 18, 18 आपण किती 2, 2 भाग होतो, 2 1 जार 2, 2 9 जार 18, म्हणजे 9 सेंटीमीटर. अर्ध परिमिती किती आली, एस ची व्हॅल्यू 9. आणि मग इथे काय करावं लागेल तुम्हाला, हा होमवर्क आहे मित्र, पण मी सोडून देतो तुम्हाला. मग एरिया ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर, नाही का, पी क्यू आर इज इक्वल टू, हे सूत्र आहे, एस किती आला 9, आहे का नाही, अंडर रूट 9, 9 वजा किती 7, दुसऱ्या कंसात 9 वजा 6 आणि 9 वजा 5. मग हे वजाबाकी करून मल्टिप्लिकेशन करायचं, हे झालं तुमचं अंडर रूट, बरोबर. 9 वजा 7, 9 वजा 6 आणि 9 वजा 5, म्हणजे इथं किती येईल 2, इथं 3 आणि इथं 4. अशा प्रकारे यांचा मल्टिप्लिकेशन करायचं आणि उत्तर काढायचं. निम्म सोडवलं, तुम्हाला सोडून दिलं. अशा प्रकारे काटकोन त्रिकोणाचा तर तुम्हाला माहितीच आहे ना, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल LMN, हा राईट अँगल आहे, इथे 5 दिलाय, इथे 5 दिलाय, इथे 4 दिलाय, इथे 3 दिलाय, बरोबर की नाही. 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 16 5 25, म्हणजे त्याचं एरिया काय होईल 1/2 × 4 × 3. याचा एरिया तुम्हाला लगेच काढता येईल, नाही का. अशा प्रकारे 6 त्रिकोण आहे. बाकीचे सोपे आहेत, 1 2 3 हेच जरा थोडेसे अवघड होते. आणि हे चांगले सोडवा तुम्ही घरी. अजून न सोडवलेले एरिया ऑफ ट्रायंगल काढा आणि स्टडी करा. लाईक करा, शेअर करा, लाईक करा. ओके, बाय.